ये है ब्रह्मपुत्रा रिवर, आसाम मधील ही ब्रह्मपुत्रा नदी आहे मित्रांनो। उमानंदा शिवा टेम्पल हे तुम्हाला समोर दिसतंय पहाडीवर। शिपनं जावं लागते, बोटनं जावं लागते मित्रांनो। आणि ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी, भारतामध्ये सर्वात मोठी नदी, जे की असं वाटतंय 2 मिनिटाकरता की जसं काय समुद्र आहे। भरपूर शिप वगैरे चालतात, बोट चालतात आणि सुंदरसं वरती पार्क आहे। या पार्कमध्ये मी आलेला आहे नेमकाच मित्रांनो गुवाहाटीमध्ये। प्रत्येक ठिकाणी कोणतेही पार्क फिरा, कोणतेही म्युझियम बघा, कोणताही किल्ला बघा, हर एक ठिकाणी जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा प्रत्येक ठिकाणी तिकीट आहे। तिकीट कुठे 50 रुपये तिकीट, कुठे 100 रुपये तिकीट, कुठे 20 रुपये तिकीट, कुठे 200 रुपये तिकीट, असं हर ठिकाणी तिकीट आहे मित्रांनो। मित्र हो, भारत देश आपला अतिशय अतुल्य, इन्क्रेडिबल इंडिया, जे की भारतातील 29 राज्य पूर्ण आणि 7 केंद्रशासित प्रदेश, आता 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत। एक म्हणजे लद्दाख आणि काश्मीर यांना एक स्पेशल आता दर्जा दिलेला आहे। हे सर्व काही मी फिरून बसलेलं आहे मित्रांनो। अंदमान असो, लक्षद्वीप असो, प्रत्येक ठिकाण असो, हर किल्ला असो, म्युझियम असो, सर्व धर्मातील सर्व मंदिर असो, काही पण असो मित्रांनो, मी स्वतः त्या स्थळांवर दर्शन करून आलेलं आहे। भेटीगाठीमध्ये तिथं स्वतः गेलेलं आहे। सर्व काही याची डोळा, याची देही, याची डोळा जे म्हणतात त्या उपमेप्रमाणे हे सुंदरसं पार्क आसाममधील बघून घ्या मित्र हो। पार्कमध्ये फिरत आहे मित्रांनो, पार्कमध्येच आहे मी। असे गार्डन भारतातील वृंदावन गार्डन असो का पिंजोर गार्डन असो का काश्मीरमधील चष्मेशाही जे भी गार्डन्स आहेत सर्व हे टोटल गार्डन मी स्वतः फिरलेलं आहे मित्रांनो, पूर्ण गार्डन। आणि पॅलेस, किल्ले, पॅलेस तर इतके सुंदर भव्य दिव्य म्युझियम। जेव्हा आपण फिरायला जातो त्यावेळेस झू, प्राणी संग्रहालय, गुवाहाटीचं प्राणी संग्रहालयसुद्धा फार मोठं आहे मित्रांनो। इथलं प्राणी संग्रहालय फार भव्य दिव्य आहे। प्रत्येक नमुन्याचा म्हणजे प्राणी इथे आपल्याला बघायला मिळतो। एकशिंगी गेंडा इथे आहे आणि आदिमानव म्हणून सुद्धा इथं पाहायला मला मिळाला मित्रांनो।